श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अक्कलकोट अध्याय 5 याचे आज पठण आपण करणार आहोत। तर याची फलश्रुती आहे, गुरुचरणांवर निष्ठा राहील आणि मनामध्ये शुद्धभाव निर्माण होईल। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानराहा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्यांते पावसी विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी समर्थ चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळापा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपतीही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले रूपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्यांचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्यायसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या नावी वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली। संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृप्तीसह सकळ जने त्यापरी तात्यांचे सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या बहुत धन देत नुपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली त्यात्यंते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीची नुपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवकरी निस्सीम ऐसे पाहुनी तयांसी विचार पडला मानसी त्या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे ही मनोरमून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करूनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करीताती करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसार दाने याचे कथने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले तुतके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हांते मान राहील दरबारी आणि देतील जहांगिरी ऐसे नाना प्रकारे चोळापाते सांगितले द्रव्यन सर्वे वशाहा चोळापासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहांगीरीचा बहुसा मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळापाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनी समर्थांनी वडोद्याप्रती चालावे तेने माझे कल्याण मेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृप्ती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकूत भाविक भक्त 5वा अध्याय गोड श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थांना बडोद्यास नेण्यास प्रयत्न नाम पंचमोध्यायः श्रीरस्तु शुभम भवन्तु।